अय्यो शारदे, हा ते मागच्या माणसानं हेच घर सांगितलं होतं का ग? हा हेच होत वाटत. चल बर, इथं एक राम पाप पण दिसल्यासारखं वाटतंय मला. अय्यो राम पाप, कुठं कुठं शोधलं की हो आम्ही तुम्हाला, आणि तुम्ही इथे असतात. पाया पडती ग. अरे अरे पाय सोडा माझे. ए कोण आहे तुम्ही? अय्यो राम पाप, तुम्ही आमचे बाप की हो. मी तुमचा मुलगा आणि तुमची मुलगी असते. अरे रवी बाहेर ये. अरे हे बघ कोण आले, चोर आहेत वाटतं. हा काय? कोण आहेत तुम्ही? मारीन धरू ना, निघा इथून. अय्यो मारू नका हो, आम्ही चोर नसतो. आप्पा, आईला म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला दिलेलं वचन विसरलात का हो? बायको आणि कसलं वचन? अरे पण कोण आहेत तुम्ही? मी यांचा मुलगा राम आणि ही माझी बहीण शारदा म्हणजे यांची मुलगी असते. आप्पा, तुम्ही बेळगावात आईला दिलेलं वचन विसरलात का हो? म्हणून आम्ही तुम्हाला शोधत शोधत इथं आलो असतो. अहो आई बायको वचन काय बोलतात काय हे? अरे काय ऐकते तुम्ही? ए रवी, हाकलून द्या ना इथून. ए निघा इथून, नाही तर पोलिसांना बोलू ना. निघा. अय्यो आओ, आमचा गुन्हा तरी काय हो ते तरी सांगा. तुम्ही आमच्या आईला प्रेमात अडकवलं, तिच्यासोबत मजा केली आणि बेळगाववरून पळून आलात की हो. होय आप्पा, तुम्ही चुकीचं वागलात की हो. आमच्या आईने आम्हाला काबाड कष्ट करून वाढवलं. तिला आम्ही रोज विचारायचो, आमचा बाप, आमचा आप्पा कुठे? ती आम्हाला नेहमी सांगायची, तुमचा आप्पा कामानिमित्त दुबईला गेलं. आम्ही रोज वाट बघायचो. रोज येतो येतो म्हणता म्हणता 20 वर्ष निघून गेली की हो. कसली दुबई, हे तर गावात लपून बसलेत की हो. आप्पा, आम्ही तुमच्याकडं धन संपत्ती मागायला नाही आलो की हो. आमचे आप्पा कसे आहेत हे बघायला आलो होतो की. चुकलात आप्पा तुम्ही. आम्ही जातो, पण देव तुम्हाला कधीच माफ नाही करणार की हो, कधीच नाही. शारदा, या घरात आपलं कोणी नाही. चल. थांबा. हो, आहे मी तुमचा बाप. काय? ही माझीच मुलं आहेत. मुलांनो, पण तुमची आई, माझी मीना, ती कशी आहे आता? आप्पा, आई सोडून गेली की हो आम्हाला. काय? आप्पा, आधी तुम्ही सोडून गेलात, आता आई आम्हाला सोडून गेली की हो. सोडून गेली म्हणजे? आप्पा, आई आता या जगात नाही राहिली हो. तिने तुम्हाला लिहिलेली पत्र आम्हाला सापडली, त्यात तुमचा पत्ता होता, म्हणून आम्ही इकडं आलो. मला माफ करा मुलांनो, मी गुन्हेगार आहे तुमचा. मी तिला सांगितलं होतं, मी तुला भेटायला नक्की येईल, पण मी इकडे हे वेगळ्याच विश्वात रमून गेलो. मला तिला शेवटचं भेटता पण नाही. आप्पा, तुम्ही असं का केलं? सांगतो, तुमची ऐकण्याची इच्छा असेल तर सांगतो. आप्पा, सांगा आम्हाला. मला अजून पण आठवतंय, मीनाची आणि माझी पहिली भेट. काही वर्षापूर्वींची गोष्ट आहे. ऐन तारुण्यात मी हे गाव सोडून बेळगावला गेलो होतो. तिथे मी एका महाराजांच्या मठात राहिलो. मला संसारातून विरक्त व्हायचं होतं. ध्यानधारणा, योग साधना ह्यामध्ये मला रस होता.
धन दौलत पैसा अडका ह्या सगळ्यातून मी विरक्त व्हायचा विचार करत होतो. आणि तेवढ्यात मला दिसली तुमची मीना, तुमची आई. तिचं सौंदर्य, तिचं नजाकत सर्व काही पाहण्यासारखं होतं. आणि माझं मन ध्यानधारणेतून भटकू लागलं. त्याच मठामध्ये मीना सारखी पूजेला यायची. मी तिच्याकडे पाहायचो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं मी मठ सोडून एका प्रेसमध्ये कामाला लागलो. तो प्रेसही मीनाच्या घराच्या जवळच होता. अधूनमधून आमची भेट व्हायची. एकमेकांकडे बघणे, बोलणे, आणि मग झालं ते आमचं प्रेम. लग्नाला आमच्या नंतर 2 वर्ष झाली. प्रेसमध्ये मी जास्त कमवत नव्हतो, पण संसारात आम्ही सुखी होतो. आणि 2 वर्षानंतर झालात तुम्ही. सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण एक दिवशी मला गावातून वडिलांचा अचानक फोन आला की त्यांची तब्येत खूप खराब आहे, मला जावं लागेल. मी मीनाला सांगितलं, वडिलांची तब्येत खराब आहे, त्यांना भेटून येतो. आणि इकडं वडिलांना भेटायला आल्यावर त्यांची परिस्थिती खूप नाजूक होती. आणि त्या परिस्थितीत त्यांनी मला सांगितलं, माझा मित्र नारायण, त्याला मी शब्द दिलाय की तुझी मुलगी सून म्हणून या घरात आणीन. आणि तीच ही संध्या, माझी बायको. वडिलांची ती अंतिम इच्छा समजून मी संध्यासोबत लग्न केलं. मीनालाही अधूनमधून फोन करत होतो, वडिलांची तब्येत खराब आहे, मला यायला वेळ होईल असं सांगितलं. पण जातीबाहेर केलेलं लग्न वडिलांना मान्य होणार नाही, म्हणून त्यांनाही शेवटपर्यंत मला सांगता आलं नाही. आणि एक दिवशी मीनाला मी सांगितलं, मला कामानिमित्त दुबईला जावं लागेल, मी तुला भेटायला परत येईल असं वचन पण मी तिला दिलं. पण परत मी या विश्वात रमलो. मला मीनाला भेटता आलंच नाही. मुलांनो, माफ करा, माझ्याकडनं फार चूक झाली. संध्या, मी तुझा पण गुन्हेगार आहे. तुला जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे. तुला वाटेल ती शिक्षा मला दे, पण मला माफ कर. माफी मागायची तर यांच्या आईची मागा, जी तुमची वाट बघता बघता या जगातूनच गेली. आप्पा, आम्ही तुम्हाला शिक्षा देणारे कोण हो? तुम्ही आमचे बाप हे मान्य केलं, यातच आमचं समाधान झालं. की आता इथं थांबून आम्ही तुमच्या संसारात आणि विष नाही कालवणार. शारदा, चल. थांबा पोरांनो, ह्यांनी केल्या चुकीची शिक्षा तुम्ही का भोगता? तुम्ही कुठं जायचं नाही. आजपासून तुम्ही इथंच राहायचं आमच्या बरोबर. खरं तर मी तुमची सख्खी आई नाही, पण मला जेवढं करता येईल ना तेवढं मी करेन. तुम्हाला कशाचीच कमी पडू देणार नाही. हाय, मला बहीण भाऊ नाहीत. आज मला मोठा भाऊ आणि बहीण मिळाली. चला, हे घर पण तुमचंच आहे. चला. चला. काय हे रस्ता आहे का काय? अय वायरमन, आज पाय पाय चाललात, सायकल कुठं ठेवली? इकडे कस काय फिरकले आज तुम्ही? पायी पायी यायचं कारण म्हणजे रस्ता धाडाचा आहे का तुमच्या मळ्यातला? ओलातलो थोबाडाव. मग हे लाईट बिल वाटायची होती जरा, का म्हणलं आपलं यारवळीच येऊन द्यावं वाटून. अरे 3 महिने झालं माझं लाईट बिल आलेलं नाही. बघ बरं तेवढं. एकदम जर आलं तर कस काय भरायचं? म्या काय नाव आहे? नाव
माझ्या बापाच्या नावाने बारकू सोमाजी दरेकर त्या धुमा साहेबाला बोललो होतं, त्यांनी काही लक्ष घातलं नाही. बारकू स्वामा तरेकर गट्ट्यात तर काय गावत नाही बा. ऑफिसला एकदा बघतो, नाही गावलं तर अर्ज करून दे एक. काय राव तुम्ही टंगळ मंगळ लावली, एकदम लाईट बिल आलं आम्ही कसं काय भरायचं? कधी कधी कमी लाईट बिल आलं ना का मग नाही येत. मी काय करतो, ऑफिसला जाऊन एकदा बघतो. बारकू स्वामा तरेकर नाही का? हा बरं बरं चालेल, येऊ का मग? बरं बरं चालतंय. लक्ष्मण भगत माने, अण्णा लाईट बिल आलंय तुमचं, या की पटकन. अण्णा नाही घरात, शेतात गेले. स्नेहा, हे तुमचं लाईट बिल आलं, एवढं घेऊन जा. आत येऊन ठेवून जा. घे ना, मला उशीर होतोय पुढे जायला. धर. आमच्या मीटरमध्ये जाळ निघतोय. मला अण्णाने सांगून ठेवलंय, वायरमन आला की त्याला मीटर बघायला सांग. तेवढं बघून जावा. बरं चला. अगं स्नेह, हे काय करते तू? आता घरात प्रकाश पाडायचा म्हटल्यावर आधी अंधारच करावं लागेल ना. कुठे मीटर? अहो सर, बाहेरच्या डीपीचा खटका तरी बंद करा, नाहीतर करंट लागेल की. करंट लागायचा तर वायरमन पगार घेतो ना. किती करंट लागला ना तो सहन करतो. अख्ख्या गावाला प्रकाशात ठेवायच्या नादात मला अंधारातच ठेवा तुम्ही. स्नेहा, बंगल्याची लाइटिंग किती झगमगाटात असली ना तरी त्याची तिजोरी अंधारातच असते. अण्णा माझ्या लग्नाची बोलणी करायला लागले. माझं लग्न तुझ्याशी नाही झालं ना, मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल. मग त्यानं काय होणार आहे? नुसता जाळ आणि जीवनाची राख. 2 मिनिटं करंट लागून मुंग्या नुसत्या अंगात सणसणल्या ना तर कळतंय आयुष्य किती महत्वाचं आहे. जीवनाचा एक फ्यूज जरी उडालेला असला ना तरी पुढे करंट पास होत नाही साहेब. काय सर, हा हा, ते खाल्ल्याकडली डिपी होय. अरे तिचा फ्यूज गेला असन, वायरमॅनला सांग देते ते करून लगेच. हा ते पोर गेलोय ते. हा हा हा, ठेव फोन. वायरमॅनला करायचं, मला फोन करी दे. नमस्कार तात्या, हे घ्या तुमचं या महिन्याचं लाईट बिल. होय, अरे एवढं बिल कसं काय आलं आम्हाला? अहो तेवढा विजेचा वापर होत असेल म्हणून आला असेल. आता मीटर तेवढा पडत असेल म्हणून तर छापून आलंय ना एवढं लाईट बिल. तुला काय डोक्यात फरक आहे का रे? हा, हे मोबाईल चार्जिंग सोडलं आणि एक बल्ब सोडला तर अख्ख्या घरात काय नाही आमच्या. आणि मीटर कसं काय पळालं तुझं एवढं? अहो तात्या, मी काय ते छापून देतोय का? तुम्हाला एवढं वाटत असेल ना, तुम्ही एकदा ऑफिसला येऊन चौकशी करा. अरे पण ऑफिसला जायचं काय कारण आहे? इथं आकडे घ्यायला तर तू येतो ना मीटर वरलं. नाही नाही, तुला आहे ना 5-50 लागत असते म्हणून असल्याला बड्या करतोय तू. हो तात्या, तोंडाला येईल ते काही बडबड काय करता हो? आडानी लोटानं वाटणाला वारवांटा. तुझ्या या बघ मग. हा ना हा ना, नाही हा ना हा ना हा ना ना, एक काम करा, ही किटली घ्या आणि त्याच्या टाळक्यात टाका. तसं पण आहे ना, माझ्या मोबाईलचं बिल लय आले, त्या वायरमॅननीच काहीतरी केलं असं. अरे येडा का खोळा तू? हा, त्या मोबाईलच्या बिलाचा आणि लाईटीच्या बिलाचा काय संबंध? मला सांगा, या बिलावरच्या आकड्याचा आणि ह्या वायरमनचा काय संबंध? हा हा फक्त तुमच्या मीटरवरचे आकडे घेऊन जातो, तुम्हाला लाईट बिल घरी पोहोचतं करतो. कोणाची लाईट ठेवायची काढायची हे सगळं वरच साहेब बघतात ना. मला एक सांगा तात्या, भर पावसाळ्यात जेव्हा तारा तुटतात त्यावेळेस कोण जोडून देतं? हा वायरमॅनच ना. का? आपण अंधारात नाही राहावं म्हणून. आणि भर उन्हाळ्यात जेव्हा चटकं बसतात पोलवर तरी तो चढतोच ना. तुम्ही त्याला बोलताय. चुकलं बरं का माझं. ते काय झालं, बायकोचा राग फना 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 याच्यावर काढला मी. माफ करा मला. असू देतात. अहो जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. येतो. मी पण येतो का? हा, घे.
आईची तब्येत कशी आहे रवी? बरे. आणि अन्नाचं काय चाललंय? या वर्षी वाटाणा केला होता, तो पण पावसाच्या भरोशावर. पण पाऊस काय आला नाही. तसंच असतं रे, आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो ना तोच विश्वासघात करतो. बरं, तुला जेवणाला काय बनवू? अगं काय नको बनवू, शेजारी भिमुगाचा पाला न्यायला आलं होतं. म्हटलं जाता जाता तुला भेटून जावं. बरं, दाजींचं काय चाललंय? तुला जाताना हिरव्या मिरच्या देते, आईला सांग मग काढून ठेवायला. हा? कशाला, काय नको, उगाच वागवायचं का? आईला पण कळू दे की पोरीकडनं वानवळ आला म्हणजे पोर मोठी झाली. ते तुझ्या चहाच्या पहिल्या गोटातच समजला मोठेपणा. पहिलं तुझ्याकडून चहात बुक्की जास्त व्हायची, साखर कमी व्हायची. आता कसं सगळं मापात टाकते. मग बहीण कोणाची? काय म्हणतोय पाहुण्याचा बेत? मी बरा आहे. तुमचं काय चाललंय? आमचं काय चालायचंय, कारल्याला वेल बांधायचं काम चालू आहे. आता मिरोग सारला म्हणजे हाताला काही काम नाही. नोकरी काय म्हणते? या दिवाळीत होईन परमनंट, म्हणजे डोक्याचा ताण निघून जाईल. अचानक कसं काय येणं केलं? काय निरोप बिरोप आला होता काहीचा? नाही, पावसाळ्यात गुरं चारायला बाहेर काढता येईना. अण्णांना शेतीत बघू का गोठ्यात बघू ते कळाना. आणि मला तर नोकरीतून डोकं वरती काढता येईना. म्हटलं इथं शेजारी भिमुगाचा पाला भेटतोय, तेवढं घेऊन जावा, तेवढंच गुरांना खरडायला. बसा मग, येतो मासं घेऊन जा जीवन. अहो नको, पंपावरती ट्रॅक्टर थांबलाय, वाट बघत असते. जातो मी. रवी, धर मिरच्या, आईला दे. हा, आमच्या मिरच्या जरा तिखट आहे बरं का, जरा जपून वापराय सांगा कालवणात, नाहीतर प्रत्येक घासाला दाजीची आठवण काढायची. बरं चालतं, येऊ का? हा, येऊ का ताई? काही निघालात होय? हा, तुम्ही त्याला नीट समजावून सांगितलंय ना? नाही ते काय, पाहुण्या माणसांनी समजावून सांगितलं तर ऐकलं. मी काय समजून सांगायला पाहिजे होतं दाजींना? अहो हेच की, दुसऱ्या बाईच्या नादाला लागू नको म्हणून. एवढी सोन्यासारखी बायको घरात असताना हा त्या बाईच्या नादाला लागलाय. तिचं बिरुदय सशासारखं, त्याच्या दापानं बघा ती कोणालाच काय बोलत नाही. मी बी म्हटलं अगं आई बापाला बोलव, पण माझं ऐकतच नाही बघा. आता तुम्ही आलाय तर तिला माहेरचा आधार वाटला असेल. तुम्ही नीट सांगितले ना समजावून त्याला? हा सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो मी समजून. जरा नीट समजावून सांगा बरं का त्याला. मी जरा जाऊन येते शेजारून. हा, हा, सगळी इस्टेट घालते का तुझ्या आई बापाच्या माड्यावर? हा, काय रे, पाला नाही लावला होता ना? हा पाचोळा बी घेऊन जा सोबत, म्हणजे ना मला सुखाने जगता येईन जरा. जिनं आजपर्यंत तुमचा मार सहन केला, तिला जाच होतं याची भनक सुद्धा कोणाला लागून नाही दिली. नवऱ्याचा गोडवा टिकून राहावा म्हणून तिच्या वेदना सुद्धा तिने सख्या भावाला सांगितल्या नाही. हा पाला पाचोळा का? अहो दाजी, गोठ्यातल्या जनावराला सुद्धा आम्ही एवढं मारत नाही. तिने तुमचा मार सहन केला, तुमचा उंबाटा कधी ओलांडला नाही याचा विचार कधी केलाय का तुम्ही? कारण तिला आईने सांगितलं होतं, नवरा बायको सोडून या जगात आपलं दुसरं कोणीच नसतं. तिने जेव्हा तुमच्या घराचा उंबाटा ओलांडला ना, तेव्हाच तिने तिचं गणगोत लांब केलं आणि तुम्हाला जवळ केलं. हे कधीच तुम्हाला तिने सांगितलं नसतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो. जातो मी. रवी, ह्यातलं काय बी अण्णाला आणि आईला सांगू नको. स्नेहा, चुकलं माझं, मार मला मार. हा ग, वासने पायी मी घरातल्या लक्ष्मीला किरसुनी बनवलं. तू
मला कधीच काही बोलली नाही म्हणून मी तसाच वागत गेलो. तू एकदा तरी मला फिरून बोलायला पाहिजे होतं. हो, फिरून नवऱ्याला बोलेल ती कसली आली बायको. त्या बाईचं खूळ मनातून गेल्यावर तुम्ही माझ्या मनाचा विचार करा, याचीच वाट बघत होती. काही गोष्टी मागून मिळत नाही, त्या हिसकावून घ्याव्या लागतात. वा, काय खुर्ची बनवली हो तुम्ही. सुंदर झाली ना. हा. बसून बघ बरं. मजबूत आहे हो. आणि टिकाऊ पण आहे. मी काय म्हणते, घरात ठेवून देऊ का ही खुर्ची. अय, तू काही अडी झाली का? ही खुर्ची जर तू घरात ठेवली तर आपण खाणार काय? आपली परिस्थिती कशी आहे तुला चांगलंच माहिती आहे ना. आणि ही खुर्ची मी सरपंचासाठी बनवली. तर चल, आता मी त्यांच्या घरी जातो. थोडं फर्निचरचं काम आहे, तेवढेच 2 पैसे येतील. आणि हा, त्यातले आलेले पैसे ना थोडे तुला देतो. तेवढं घरातलं सामान भरून घे आणि उरलेल्या पैशामधून पॉलिशचं सामान घेऊन येतो. म्हणजे तेवढंच आपल्याला चांगलं फर्निचर बनवता येईल. मी काय म्हणते, पण काळजी घ्या जरा. मागच्या वेळी पण तुम्ही त्या बंगल्यातल्या फर्निचरचं काम घेतलं होतं, त्यावेळी किती हात दुखत होता तुमचा. असू दे ग, हे सगळं मी तुझ्यासाठी आणि आपल्या लेकरांसाठीच करतोय ना. बरं चल, उशीर होते, मी जातो, नाही तर सरपंच ओरडतील. आणि हा, संध्याकाळी खुर्ची न्यायला सरपंचाची माणसं येतील, तेवढी त्यांना दे. पण थांबा, हे घ्या, खायला घेऊन जा काहीतरी, आणि उशीर झाला तर खाऊन घ्या. बरं बरं, ठीक आहे, चल येतो मी. हा. किती दिवस असे कष्टात आणि गरिबीत दिवस काढायचे. लग्नाच्या अगोदर किती स्वप्न पाहिले होते, हा माणूस किती हुशार आहे, किती प्रगती करत. पण हा, तसं काहीच नाही. आज चांगले पैसे भेटले, मटेरियल सुद्धा चांगलं भरतंय. अरे पण पैसे पुरतील का हे? भिक्षाम देही. अरे महाराज, तुम्ही नक्की संन्यासी आहात का? बहुरूपी वाटतं तेव्हा म्हटलं. आणि तुमची दाढी पण छोटी, संन्यासीची दाढी याच्यापेक्षा मोठी असती. माझ्यावर संशय घेतोस? मी कोणी साधारण भिक्षुकी नाहीये, असाधारण विद्या प्राप्त आहे मला. हे बघा बाबा, मी काय तुमचा संशय घेत नाही, पण आजकालचं जगच असं आहे, इथं खरं काय आणि खोटं काय काही समजतच नाही. माझी निंदा करतो? नाही हो बाबा, मी तुमची निंदा नाही करत हो. बरं ते जाऊ द्या. आता तुम्हाला द्यायला माझ्याकडे अन्न पण नाही. पण हा, हे बघा, हे घ्या, याची काहीतरी फळं घेऊन खा तुम्ही. रवी, रवी नाव आहे तुझं. सुतार आहेस तू, सुतार काम करतो. सुतार काम हे खरं कष्टाचं काम आलं. कष्ट फार करतो तू, पण तरी देखील आयुष्यामध्ये उन्नती नाही तुझ्या. कारण की तू थोडा धरसोड वृत्तीचा आहेस. तुला कधी काम असतं तर कधी काम नसतं. पत्नी फार चांगली आहे तुझी, बिचारी सतत आस लावून बसलेली असते, आज ना उद्या आमची परिस्थिती बदलेल, माझा नवरा प्रगती करेल. पण तसं काही होत नाही. 5 वर्ष झाले तुझ्या लग्नाला, तुला एक मुलगा देखील आहे, पण परिस्थिती काही बदलली नाही. कारण तू हेकेखोर वृत्तीचा आहे, नेहमी स्वतःचं खरं करतो, कोणाचा सल्ला ऐकत नाही, ना पत्नीचा ना ज्येष्ठांचा. पैसा असला की पाहिजे तसा उधळतो, मनमानी कारभार करतो, आणि पैसा नसला की ठणठण गोपाळ. धार धार करवत चालवतो तू, पण नशिबाला धार नाही तुझ्या. बाबा, मी आहे त्यात खूप खुश आहे. हीच हीच संकुचित वृत्ती तुला प्रगती करून देत नाही. असो, मला भूक लागली होती, मला अन्न घेण्यासाठी पैसे दिले.
त्याबद्दल धन्यवाद. चल माझ्यासोबत कुठं बाबा? माझ्या आश्रमात. तुझं भाग्य बदलून टाकेल मी. ठीक आहे. चल. पूजा, हे पूजा. अहो कुठं गायब झाले होते तुम्ही असं प्रपंच सोडून? अगं सगळं सांगतो, मला आधी जेवायला वाट, भूक लागली. जेवायला? अहो एवढे दिवस मी माहेरकडून पैसे घेऊन घर चालवलं आणि आता घरात अन्नाचा दाणा पण नाहीये. ठीक आहे, पैसे तुला पाहिजे ते बरं. आता एवढे पैसे कुठून आले तुमच्याकडं? तिजोरी लुटली का काय कुणाची? हे अगं काही पण बोलू नको, माझ्या कष्टाचे पैसे आहेत. आणि आता आहे ना 2 तासात खुर्ची बनवतोय. काही पण. अहो तुम्हाला एक खुर्ची बनवायला 5 ते 6 तास सरळ लागतात आणि मला फसवता? अगं मी गेलो होतो ना, तेव्हा मला एक महाराज भेटले होते. त्यांनी मला एक दिव्य शक्ती दिली. तेव्हा येता येता मी 2-4 ठिकाणी फर्निचरचं काम केलं, त्याचे हे पैसे आहेत. कमालच झाली. हा ना. त्यांनी एक मला सांगितले, दिव्य शक्तीचा गैरवापर करू नको, त्याचा दुसऱ्यांसाठी उपयोग कर, दान धर्म कर. आधी स्वतःचं बघावं आणि मग लोकांचं. लोकांची परिस्थिती नंतर सुधारा, आधी आपली बघा. माझी पण काही स्वप्न आहेत. चला घरात. बर चा. खरंच तुम्ही करून दाखवलं. आपला व्यवसाय आता इतका मोठा झालाय की पार शहरातून लोक येतात आहे आपल्याकडे. ही सगळी ना त्या महाराजांची कृपा आहे. हो. महाराज, अहो तुम्हाला कुठं कुठं शोधायचं? अहो आश्रमात पण नव्हता तुम्ही. हे बघा, मी तुमच्यासाठी पंचपक्वान्न घेऊन आलोय. सर्व काही गमावून बसला आणि आता माझ्यासाठी पंचपक्वान्न घेऊन आला. तुम्ही ओळखलत महाराज? होतं नव्हतं गेलं माझं. खूप वाईट दिवस चालू आहेत. तुला काय वाटतंय, कशामुळे झालं असेल हे? तुम्ही सगळं जाणता, तुम्हाला हे पण माहिती असेल. माझ्या हातातली शक्ती निघून गेली. माझ्या हातात तो चमत्कार राहिला नाही आणि पहिल्यासारखी कामं पण होती नाही आता. महाराज, तुम्ही का हसताय? चमत्कार वगैरे काही नाही. माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या मनगटावर अवलंबून असतं. हा, फक्त त्याला थोडी आत्मविश्वासाची गरज असते. तू जेव्हा आश्रमात आला तेव्हा मी फक्त तुझ्यातला आत्मविश्वास जागा केला, तुझ्या विचारांना चालना दिली. त्यामुळे तू झटपट निर्णय घेऊ लागला, पटापटा कामे करू लागला. तुझ्या विचारांना चालना मिळाल्यामुळं तो तुझ्या संकुचित वृत्तीतून बाहेर पडला आणि जास्त कष्ट करू लागला. त्यातूनच तू वैभव मिळवलं, ऐश्वर्य मिळवलं. परंतु जसं ऐश्वर्य आलं तसा तू परत सुस्तावला. आधीसारखा काम करायचा बंद झाला आणि त्यामुळेच हे सर्व झालं. माणसाची प्रगती ही कुठल्या चमत्कारावर किंवा नशिबावर अवलंबून नसते. ती त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या मनगटावर अवलंबून असते. म्हणून म्हणतात ना, आपला हात जगन्नाथ. माफ करा महाराज मला. मी पुन्हा जोमाने काम करतो. जा, आता कुठल्या चमत्काराची वाट पाहू नको. कष्टाने काम कर, मेहनतीने कर, चिकाटीने कर. संकुचित वृत्तीतून बाहेर पड, तरच तुला प्रगतीची वाट दिसेल. मनगटावर विश्वास ठेव आणि चमत्काराच्या नादी लागू नको. ठीक आहे महाराज, धन्यवाद. आता विसाव्याचे क्षण आहे.
इतके वर्ष आपण सोबत संसार केला, पण आता हा निर्णय घेतला आपण. हा निर्णय आपल्या मुलांना पटेल का? पटल. नाही पटला तर आपण पटवून देऊ त्यांना. अहो आपलीच पोरं आहेत ती, घेतील समजून आपल्याला. आणि तू तू राहू शकशील माझ्याशिवाय? आप्पा, आवरलं का तुमचं? हे काय, आम्ही बॅगा घेऊन तयारच होतो. चला निघूया. थांबा आप्पा. काय रे, काय झालं? मी काय म्हणतो, तुम्ही जो हा निर्णय घेतला दोघांनी, हा योग्य वाटतो का तुम्हाला? हे बघा मुलांनो, तुम्हाला आमची काय अडचण असेल ना तर तसं स्पष्ट सांगा. आम्ही आमची सोय दुसरीकडे करतो. होय ग? हो, तुम्हाला काही अडचण असेल तर आम्ही नाही येत तुमच्याकडं. अगं आई, तसं काहीच नाही आहे. तुम्ही या पुण्याला, हक्काने या. उलटं आम्ही कधीपासून म्हणतोय तुम्ही या तिकडं, पण ह्या वयात अशी ताटातूट. त्याला काय झालं? आता तुम्ही नाही का वेगळं राहत? आमचा प्रश्न वेगळा आहे आप्पा. ते काय नाही, आमचं ठरलेलं आहे आता. तुमची आई आहे ना, ती आता योगेशकडे राहणार आणि मी रवीकडे. पण आप्पा, असं का? आम्हाला बघायचंय आम्ही दोघं एकमेकांशिवाय राहू शकतो का. हा, उद्या समजा हिच्या आधी मीच गाचाकलो, मग? गपाओ, काहीतरीच नका बोलू. तुम्ही दोघंही आता शांत व्हा आणि काहीच बोलू नका. अरे आम्ही आहोत ना तुमच्या दोघांसाठी. अरे तुम्ही असताय तुमच्या कामात गुंतलेलं. आम्ही ना खूप विचार करून हा निर्णय घेतला योगेश. ठीक आहे, आता तुम्ही ठरवलंच आहे तर मग आहे की नाही. बरं चला निघूया आता. चालेल चालेल, राहू द्या, मी घेतो. दे. चलो. योगेश, काय ग? सासूबाई अजून किती दिवस आपल्याजवळ राहणार आहेत? का असं का विचारते? नाही, सहज विचारलं. ही काही टॉवेल ठेवायची जागा आहे का? सगळे जन्माची काम आहे ना तुम्ही मला याच जन्मात लावा. तुम्ही काय करू नका, घरातली काडी इकडची तिकडं. वरून ते म्हातारा आणून ठेवले घरात. पूजा, जरा हळू बोल, नाहीतर हे तुझं थोबाड आहे ना फोडून ठेवीन. आणि तो माझा बाप आहे, कुणी परका नाहीये. असं मग आजचं जेवण आहे ना तुम्ही तुमच्या हाताने बनवा बापासाठी, आणि वाटलं तर माझ्यासाठी पण बनवा. पूजा, तुला चांगलंच माहिती मला स्वयंपाक बनवता येत नाहीये आणि मला ऑफिसला जायला उशीर होतोय. कसं मॅनेज करू मी? ते तुमचं तुम्ही बघा, मी चालले मैत्रिणीकडे. पूजा, हा संगीता बोल. हॅलो. अगं आवाजाला काय झालं तुझ्या? काही नाही, घसा बसलाय माझा. आपलं ठरलं होतं ना काही दिवस एकमेकांना फोन नाही करायचा. अहो इतक्या दिवसातनं एकदा फोन केला तर काय झालं? अगं दिवस कुठं, आत्ताशी का आठवडा तर झाला आपण वेगळे होऊन. काय बोलताय हो? आपण वेगळं कुठं झालोय? आपण फक्त हा प्रयोग करायचा ठरवलंय ना. बरं ठीक आहे, बोल कशी आहेस तू? मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? मी पण ठीक आहे. तू जेवली का? हे काय, मी जेवायलाच घेते, जेवतेच आहे मी. तुम्ही जेवलात का सांगा ना. जेवण हे काय, मी चालत चालत किचनमध्ये चालतो जेवण घ्यायला. हे बघ आता ताट घेतले मी. हे काय? हो का? मी ना फोन चालू ठेवते, तुम्ही जेवा. काय काय केले जेवायला? जेवणाला आज हे बघ सगळे माझ्याच आवडते पदार्थ केलेत. मस्त पुरी आहे, बटाट्याची भाजी आहे, आणि हा रवीने श्रीखंड पण आणले बघ माझ्यासाठी.
हे बघ आता मी बटाट्याची भाजी घेतली थोडी, श्रीखंड घेतले आणि हा मी हे बघ एक घास घेतला. वा, काय मस्त झालंय जेवण आजचं. काय हो, तुम्हाला साधं खोटं पण बोलता येत नाही. तुला तरी कुठं खोटं बोलता येतं? खोटं बोलली ना तू, घसा बसलाय म्हणून. रडत होती तू. पास झालं, पास झाला हा प्रयोग. आपण ना आपल्या गावाकडे आपल्या घरी जाऊया. शेवटचे 4 क्षण विसाव्याचे राहिलेत ना, ते एकमेकांबरोबर घालवूयात. मला मला खरंच तुमच्याशिवाय करमत नाही हो. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. हो आप्पा, नका बघू त्या बातम्या, करा बंद. काय रे, काय झालं? फार डोकं उठलंय त्या बातम्या बघून. आणि हे मीडियावाले आहेत ना, हे सगळे विकले गेलेले आहेत. अरे पण नेमकं झालंय काय तुला? अरे तुला तर सरपंच व्हायचंय ना आता. सोडला ना आता आपण. मग काय, सरपंच नाही तर आता डायरेक्ट आमदारकी लढवायची काय? हा कसली आमदारकी आप्पा? गाव सोडून जर तालुक्याला गेलो तर कुत्र विचारत नाही आम्हाला तिथं. आमदार कोण करायचं आम्हाला? आणि तसं पण आता राजकारण्यांचा काय भरोसा आहे? कुठला राजकारणी कोणत्या पक्षासोबत आहे, कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ आहे ना, हे सुद्धा कळायला तयार नाही आता. ते बी खरंय म्हणा. खरं राजकारण आमच्या काळी होतं. अरे त्या काळी पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ते असायचे. प्रत्येक नेत्याची आपापली तत्व असायची आणि त्या तत्वाशी ते प्रामाणिक असायचे बरं का. हा आप्पा, आता बघा ना, सुरुवातीला पाऊस नव्हता, आता अचानक पाऊस पडायला लागला. पाऊस पडायला लागला, धरणं भरली, पण त्याचं काही नियोजन मनात आलं की भस्कन पाणी सोडून दिलं. अहो, आपण काहीतरी कायदे आखलेत, काही नियम आहेत, नियमांचं उल्लंघन होत आहे का, नियम कायदे कानून पाळले जातात का, याच्याकडे लक्षच नाही यांचं. म्हणजे थोडक्यात कसं झालंय, आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खाते, अशी तरा झाली बघी सगळी. आप्पा, आता इलेक्शनच्या विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे. शहरातले राजकारणी गावाकडे येत आहेत, कचाकच भाषणं ठोकून जात आहेत. मुद्दे काय? आरक्षण, शेतकरी, नोकरदार वर्ग. अहो, आजचा तरुण राजकारण्यांकडं, नेत्यांकडं मोठ्या आशेने बघतोय, पण त्यांच्या हाती आणि पदरी फक्त निराशा पडायला नको म्हणजे झालं. कसं आहे माहितीये का पोरा, पावसाळा आला का कसा पाऊस पडतो, सगळीकडे चिखल होतो, तसं झालंय आता. निवडणुका येणार, मतांचा पाऊस पडणार आणि सत्तेचा चिखल होणार. आणि जो तो स्वार्थी नेता राजकारणी सत्ता मिळवण्यासाठी तो चिखल तुडवत बसणार. पण एक सांगू का, ह्यो चिखल साफ करायला तुमच्यासारख्या तरुण पिढीनंच काहीतरी केलं पाहिजे. अरे नव्या विचारांची, नव्या नेतृत्वाची, युवकांची या राष्ट्राला, देशाला, अरे गावापासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना गरज आहे. बरोबर आहे तुमचा आप्पा, पण गरीब कार्यकर्ता किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातील एखादा कार्यकर्ता असला ना, की तो असाच सडत पडणार हो कार्यकर्ता म्हणून. आणि तसंही आता बाहेरच्या राज्यातून लोकांची लोंढीच्या लोंढी येऊन पडलेत महाराष्ट्रात. तरुणांना नोकरीची संधी नाही, भूमिपुत्रांना नोकरीची संधी नाही. कसं करणार? भूमिपुत्रांना संधी नाही कारण भूमिपुत्र तुझ्यासारखे आळशी झालेत. नुसतं हातावर हात ठेवून बसलेत आणि संधी कधी येते ह्याची वाट बघत बसतात. आणि मग काय, तुम्ही काय केलं नाही तर दुसरा कोणीतरी येतो आणि ती संधी मारून निघून जातो. त्यांना तरी काय बोलणार आपण? स्वातंत्र्य देश आहे आपला, ज्याला ज्याला काय काय करायचं ते स्वातंत्र्य आहे. बर,
तुम्ही म्हणताय तर मग करतो एकदा प्रयत्न. हर बिंदास प्रयत्न कर की. चांगलं काम करायला लागल्यावर कोण तुला साथ नाही देणार? अरे मी साथ देतो तुला. गावात ज्यांना बदल करावा असं वाटतोय ना ते साथ देतील. पण तू फक्त प्रयत्न सोडू नको. मी सोबत आहे तुझ्या. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. लावा बातम्या. पुढे गेलं ती. हा सारखा फोन करतोय? आई, मामाचा फोन येतोय. अरे उचल ना मग. हा हॅलो. अरे काय रवी, हा फोन नाही उचलत तू माझा? अरे किती दिवस झाला तुला फोन करतोय. अरे मामा मी थोडं कामात होतो. अरे काय आजकालची पोरं तुम्ही, आणि कसलं काम करता? साधा मामाचा फोनही उचलत नाही लागा तू. कधी येतोय गावाला? बघतो मामा, मला जसा वेळ भेटेल ना तशी चक्कर मारतो. अरे वेळ काढ, या महिन्यात नक्की ये. अरे तुझी मामी बी वाट बघती तुझी. हा बरोबर. हा चालतंय चालतंय. आई, मामा गावाला बोलवतोय. अरे मग जा की मग. हा, तू लहान असताना तुला घेऊन जायचे मी. आता एवढा घोडा झालाय, तुला एकटं जायला काय होतं? जरा नातेवाईकांशी संबंध ठेवायचे. माहिती आहे आपले नातेवाईक कसे आहेत ना, ते चांगलंच माहिती. एकही कामाचा नाही. तुझ्या वडिलांना अटॅक आला होता तेव्हा वेळेला कोणी मदत केली माहितीये ना? हा, मामानेच केली होती. एकदा ये गावाला जाऊन. ठीक आहे. मामा, ए मामा. अरे रवी, तू आला आणि अचानक आलं वय. अरे काय कळवलं नाही काय नाही. मामा आता आलोय ना, तुला आलो तरी प्रॉब्लेम आणि नाही आलो तरी प्रॉब्लेम. अरे तसं नाही, पण मला वाटलं मागच्या महिन्यात येशील. लय वाट बघितली तुझी. बरं जाऊ दे, ये चल आखी. आता मस्तपैकी हातपाय तोंड धुवून घ्या. तुझी मामी बाहेर गेली, येईनच एवढ्यात. ये. रवी, कस काय वाटलं गावाकडचं जेवण? एकदम मस्त, भारी झालतं. मामीच्या हाताला काय चव आहे रे मामा. रवी, अरे इतकं वर्ष झालं तू गावाकडे आला नाही. मामाची आठवण येते का नाही? हे बघ मामा, तसं काहीच नाही रे. मला पण तुझी आठवण येते, पण कामधंद्यांमुळे जमत नाही. बरं ते जाऊ दे. अरे मी इतक्या दिवसांनी गावात आलो. गाव आहे तसंच आहे, बदललंच नाही रे. हा आता आहे तसंच म्हणायचं. चल तुला आपलं शेत दाखवतो. हा चल. हे बघ रवी, ही आपली शेती. लय नाही जमीन आपल्याला, पण पोटापुरती आहे. थांबा, फोटो काढून घेतो, आईला दाखवायला होईल ना. ज्वारी केली आता. तू आहे ना, दिवाळी झाली का मस्तपैकी हुरडा खायला ये बर का. हा. आणि रवी, आता आलाय ना, मस्तपैकी 4-5 दिवस राहा बघ. नाही मामा, मला मुंबईला थोडं काम आहे. मी आज रात्रीच निघतोय. अरे रातचं कुठं जातो? निदान आजची रात्र तरी इथं राहा. बरं, तू म्हणशील तसं. आज रात्री थांबतो मी. चालतंय चालतंय. रवी, मला माफ कर बर का. तुझ्या वडिलांच्या वेळी मी काही पैशाची मदत नाही करू शकलो तुला. असू दे रे मामा. अरे तू जेवढं केलं ना तेवढं खूप झालं. उगाच वाईट नको वाटून घेऊस. आणि गावाकडे येत जा अगदी हक्कानं. येईल ना, नक्कीच. बर चल, आता तुला आहे ना ते खाल्लाकडली जमीन दाखवतो आपली. हा चल. आलास मामाच्या गावाला जाऊन? हो आई. पाहिलंस गावाकडची परिस्थिती कशी आहे? तुझा मामा कसा दिवस काढत आहे गरिबीत. हो ना, खरंच मामाची आर्थिक चणचण चालू आहे. पण ऐक, तुला एक सांगू. काय? मामा मला खरा श्रीमंत वाटला आणि आपण गरीब. ते कसं काय? अगं, आपण इतके वर्ष झालं शहरात राहतो.
आपली उच्च विचारसरणी, उच्च राहणीमान, खरं तर आपल्या बुद्धीलाच गंज चढले. काय बडबड करतोयस तू? अगं मी गावाकडे जे अनुभवलंय ना तेच बोलतोय. मामा तिकडे मोकळ्या वातावरणात राहतो आणि आपण इथे AC मध्ये राहतो. अगं आपण इथे बाहेर पडलो ना, दूषित हवामान, प्रदूषण यामुळे इथं आपला जीव गुदमरतो. आपल्या इथे डोक्यावरती सिमेंटची छत आहेत आणि मामाच्या इकडे त्याच्या डोक्यावरती मोकळा आभाळ आहे. आपण इथे बाहेर पडलो ना, ट्रॅफिकमध्ये अडकून जातो. मामा तिकडे गावाला बैलगाडी घेऊन रुबाबात फिरतो. आपण इथे सिमेंटच्या जंगलामध्ये येऊन बसलोय आणि तिकडे निसर्गरम्य वातावरण, नदी. आई, आपण इथे मशीनमध्ये पाय घालून पेडिक्युअर करतो आणि मी तिकडे भाताच्या शेतात मऊ मातीत नॅचरल पेडिक्युअरचा अनुभव घेतलाय. हे बघ. अरे बाबा. आता हा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. हॅशटॅग नॅचरल पेडिक्युअर मामाचं शेत. छान. आई, महात्मा गांधींचा मूलमंत्र आहे, खेड्याकडे चला. मला त्याचा खरा अर्थ आज समजलाय. तुला आवडलं ना तिकडे? हो आई. मग जात जा मामाच्या गावाकडे. हो, आता 2-3 महिन्यातून मी चक्कर मारणार, मामाला भेटायला जाणार आणि त्याला पाहिजे तेवढी मदत करणार. छान माझं बाळ ते. हो सदा भाऊ, अहो कुठं कुठं शोधलं तुम्हाला? तुमच्या घरी पण जाऊन आलो मी, तुम्ही इथं बसले होय. अरे आलो होतो जरा पाय मोकळं करायला. कसं आहे, घरात बसून कटाळ येतो. आधी सारखं काम नाही ना राहिलं आता आपल्याला. माझं काम आहे तुमच्याकडे. काय? अहो तुम्हाला तर माहितीच आहे, सरपंचाच्या पोराचं लग्न आहे आणि सरपंचाला आता मस्तपैकी एक साजरा शिवून घ्यायचा आहे. ते म्हणत होते सदाभाऊजी तर असल तिथून त्यांना आत्ताच्या आत्ता घेऊन या. अरे पण त्यांना म्हणाव रेडीमेड घ्या की सरळ कापड. आपल्या गावात बी दुकान आहे, तालुक्यात बी दुकान आहेत. अरे पाहिजे ती फॅशन मिळती. अहो त्यांना नाही आवडत रेडीमेड. उलट तेच मला म्हटले सदरा शिवायचा आहे, माप घ्यायला कधी आता सांगा. लोकांची माप काढायचं सोडून दिलंय आता मी. काय चेष्टा करता राव. नाही, आता शिवणकाम सोडून दिले मी. त्यांना सांग नाही जमायचं. काय भाव खाताय तुम्ही? सरपंच तुमचं एवढं तोंड भरून कौतुक करत होते आणि तुम्ही आता असं म्हणता. अहो सरपंच म्हणत होते तुमच्या दुकानाच्या बाहेर रांगाच्या रांगा लागायच्या कपडे शिवून घ्यायला. अरे ह्यो सरपंचच नाही, याचा बाप बी माझ्याकडनंच कापड शिवून न्यायचा. अरे ती तर वेगळीच गंमत होती बघ. लोकांना आहे ना कपड्यापेक्षा मी शिवतोय कसा हे बघण्यातच जास्त इंटरेस्ट असायचा. आणि आपलं काम बी तसं असायचं, हे नुसतं टार टार फारायचं का 60-60 शिवायचं. म्हणूनच गावाबाहेरून सुद्धा तुमच्या दुकानाच्या इथं रांगा लागायच्या म्हणत होते ते. ती आता मजा वेगळीच होती नाही का? आता तसं पाहायला मिळत नाही. नाही, आता जागोजागी रेडीमेड कपड्याची दुकानं झाली. टेलर काय एखाद्या गल्ली बोळात कुठंतरी कोपऱ्यात दिसतो आपल्याला. त्याला तरी काम काय, ठिगाळ जोड, नाहीतर रफुकर, नाहीतर फाटकी पॅन्ट शर्ट शिवून दे, एवढंच तर काम राहिलंय त्याला. माझा सुरुवातीचा काळ चांगला होता बरं का, पण नंतर माझा बी धंदा मंदावला. शेतीत बी काम केलं बरं का मी थोडं, पण बायका पोरांचं लय हाल व्हायचं. मग एका कपड्याच्या फॅक्टरीत जायला लागलो मी. दिवसभर कपडे शिवायला लागायचे तिथं. रेडीमेड कपडे बनवायची ती फॅक्टरी. पण नंतर नंतर ती बी सोडून दिलं. अहो मग आता द्या की एखादा साजरा शिवून. तुमच्यासाठी काय बाय हात का केले? नाही, हाता काम नाही होत माझ्याकडून. अरे बारीक सुई बघून बघून पार डोळं गेलं आणि दिवसभर स्टूलवर बसून बसून पार मनकं गेलं. माझ्या बायकोला बी शिवण कामाची लय आवड. ती बी करायची अधून मधून थोडं काम. 70-80 का दशकात आहे ना, शिवणकाम म्हणजे लय गरिबी मानली जायची. म्हणजे पिक्चर मध्ये आहे ना, शिवणकाम करणारी मशीन दिसली की ती घरची परिस्थिती गरीब असंच समजायची. आणि ते खरं बी होतं म्हणा. नंतर नंतर शेवटी मी बी केली बर का छोटी मोठी टिपा मारायची काम. म्हणूनच तुम्हाला क्या गावच्या टिपा आहेत. काय बी बोलू नको.
अरे शिंपी लोकांना राजे महाराजांच्या काळात काय मान होता तुला माहितीये का? अरे त्यांना वेगळं स्थान होतं दरबारात. राजे महाराजे त्यांना इनाम द्यायचे, बिदागी द्यायचे, सत्कार करायचे. पण आता गेलं सगळं ते. आता लोकांना रेडीमेड पाहिजे. आपली संस्कृती आहे, आपली कापड तसली फॅशन बी नाही राहिली आणि शिवून देणारं बी नाही राहिले. संस्कृती विसरायला लागली म्हणून तर म्हणतोय अहो तुम्ही सदरा शिवून दिला पाहिजे. संस्कृती जपायची म्हटल्यावर कोणीतरी पुढाकार घ्यायला नको का? अहो तुम्हाला येतंय म्हणून तुमच्या मागे लागलोय, द्या ना शिवून तेवढा सदरा. अरे मी मस्त पुढाकार घ्यायला तयारी, पण आमचं शरीर साथ देत नाही. आता त्याला काय करायचं? अहो नवी पिढी एवढी शहाणी असती तर जुन्याच्या मागे कशाला लागलो असतो. तुम्ही काय मानाव घेऊ नका, तुम्ही सदरा शिवून द्यायचा आणि ते तुमचंच काम आहे. अरे मी मस्त तयार होईन बाबा, तुझं म्हणणं आहे तर शिवतो मी, पण माझं मशीन तर चाललं पाहिजे का नाही? त्याची काळजी करू नका तुम्ही, आपण दुरुस्त करून आणू, फक्त तुम्ही तयारी दाखवा बा. बर बाबा, तू म्हणतोय ना, तू एवढं म्हणत असतील तर शिवतो मी कापड. सांग त्या सरपंचाला ये मानव इकडं, तुझं माप काढी तुम्ही आता. मी सरपंचाला जाऊन सांगतो सदाभाऊ तयार झाले. हा 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 चालतंय चालतंय.